1,500 रुपये ते 3,000 रुपये करण्याची राज्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. काल लगेच आदित्य ठाकरेही सांगतात की आम्ही आमच्या सरकारला 3,000 करू. सुप्रिया सुळेंचा दावा आहे की ही योजना जास्त पॉप्युलर आहे, जी आम्ही रक्कम वाढवू. म्हणजे तुमची योजनेची कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न विरोधक करून. मला या गोष्टीचा आनंद आहे. विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद पाडण्याकरता सगळे प्रयत्न करून पाहिले, त्यांना ती बंद करता आली नाही. तर आता त्या योजनेला आपल्याकडे कसं खेचता येईल याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे. पण जनता त्यांना एकच सवाल विचारेल, तुम्हाला इतके वेळा संधी मिळाली, ती संधी मिळाली असताना तुम्हाला बहिणींची आठवण का आली नाही? बहिणींना हे माहिती आहे की केवळ आणि केवळ महायुतीचं सरकार आहे जे त्यांच्या पाठीशी उभं आहे. निश्चित रूप से हमारी बहनों ने इस योजना को बहुत अप्रिशिएट किया है. हमारी बहनों ने इस योजना में बहुत अच्छी सहभागिता दी है और सरकार बहनों के पीछे है. सरकार बहनों को सक्षम बनाकर रहेगा. जिस तरीके से बार-बार बयान आ रहा है कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सब कुछ करना चाहते हैं, लेकिन देवेंद्र फडणवीस इसमें अड़चन कर रहे हैं. देखिए, मैं बहुत स्पष्ट रूप से कहता हूँ, मुख्यमंत्री जी को सारे अधिकार होते हैं. कोई मंत्री मुख्यमंत्री जी से बड़ा नहीं होता. मैं और मुख्यमंत्री जी साथ में मिलकर काम करते हैं. मैं पूरी ताकत से उनके साथ में खड़ा हूं. और जहां तक इन आरोपों का सवाल है, मैं तो श्री जरांगे पाटिल इनको कहूंगा, वे स्वयं ही मुख्यमंत्री जी से इस सवाल को पूछे. अगर मुख्यमंत्री जी ये कहते कि उनको मराठा समाज के लिए कोई निर्णय लेना था और उसमें मैंने अड़ंगा लाया, उसी समय अपने पद का भी इस्तीफा दूंगा और राजनीति से भी मैं अपनी रिटायरमेंट घोषित करूंगा. इस प्रकार से झूठी बातें फैलाने में कोई मतलब नहीं है. लगातार मराठा समाज के लिए अगर किसी ने निर्णय लिया है तो या तो मुख्यमंत्री के तौर पर मैंने लिया है या फिर शिंदे जी ने लिया है, और शिंदे जी के हर निर्णय में मैं उनके साथ में हूँ. नागपुरातील एका गुंडासोबत एका मोर्चासोबत अनिल देशमुख आणि संजय राऊत यांचे फोटो आले. अनिल देशमुख आणि संजय राऊतांचे एका नागपूरमधील टोळीच्या प्रमुखासोबत फोटो आले. नितेश राणे यांनी ट्विट केलं की आधी तुम्ही स्वतः अशा प्रकारे गुन्हेगारांसोबत राहता आणि मग सांगता की नागपूरचा माणूस आम्हाला जेलमध्ये टाका. असं आहे की आपण सगळ्यांनी वसुली सरकार काय असते बघितलेलं आहे. वाझे यांना नोकरीमध्ये घेणार नाही अशी भूमिका मी घेतली होती. त्या वाझेंना नोकरीमध्ये घेणारे कोण आहेत? कोणाच्या सहीने ते आले? कोणी त्यांना आतमध्ये घेतलं? आता आरोप करतायत, आता बोलतायत. त्यामुळे पहिल्या दिवसापासून गुंडांशी यांचे संबंध आहेत. पहिल्या दिवसापासून या ठिकाणी वसुली करण्याकरता सर्व प्रकारचे व्यवहार हे करतात. त्यामुळे यांच्यासोबत अशी माणसं दिसली यात मला काहीच नवल वाटत नाही.